Match sponsored, trophy sponsored by RS Group, medal sponsored by Vasai Virar Boxing Dharam Cricket Association, cap sponsored by Virat brand, shoes and t-shirts sponsored by 10X U brand. रामजी भाई ग्राउंड्समैन, बाउंड्री लाइन के जो रो है वो सीधे करें. रामजी भाई ग्राउंड्समैन, सारे ग्राउंड्समैन से निवेदन है कृपया करके आप मैदान के चारों तरफ आपको जाना है और जो बाउंड्री रो है उसको सीधा करना है. कनेक्ट डन फिल्म्स जय आणि संपूर्ण टीम खूप चांगलं कार्य करते आणि त्यांचा सुद्धा विशेष आभार आहे स्पर्धेच्या माध्यमातून. फुलपाडाकर एका बाजूला तयार झाले, दुसऱ्या बाजूला कामनकर. दोन बक्षिसं लागलेली आहेत आणि दोन्ही बक्षिसांमध्ये संबंध आहे प्रथमेश ठाकरेचा. प्रथमेश ठाकरेने लगातार 5 चेंडू 5 चौकार लगावले तर निव्या स्पोर्ट्स यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर का प्रथमेश ठाकरेची अक्षय टावरेने पहिल्याच बॉलमध्ये विकेट घेतली तर 1,000 रुपये अमित नागरे यांच्याकडून आहेत. भाई प्रथमेश ठाकरे साठी दोन्ही बाजूने बक्षीस. पहिलाच बॉल यावेळेला बॅटची काढा घेऊन चेंडू आतमध्ये आला आणि त्याच्यावरती प्रभुत्व राहिलंय ते अक्षय तावरेचं. आमच्या साथीनं समोर प्रशांत आदवडे सर सुद्धा उपस्थित. वेलकम सर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. DBNची संपूर्ण टीम पुन्हा एकदा या सेमी फायनलला आपल्या यूट्यूब वाहिनीद्वारे दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे आणि आमचे तिन्ही ऑफिशियल अंपायर सुद्धा तयार आहेत. जाऊयात या दुसऱ्या चेंडूकडे ज्या ठिकाणी अक्षय तावरे तयार. गेंद थोड़ा सा नीचे रही, आउटसाइड पर गेंद को खेला गया, स्क्वायर पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है. गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया. स्कोर 1 रन. बल्लेबाज आकाश का खाता खुलता हुआ इज ऑन मार्क. प्रथमेश ठाकरेची जर का घेतली गेली या अक्षय तावरेने म्हणजे ऑल इंडिया आयकॉनची विकेट ऑल इंडिया आयकॉनने जर घेतली तर 5,000 रुपयाचं बक्षीस धवलदादा चोरगे यांच्याकडून. आणि बक्षिसामध्ये फुलपाडा वॉरियर्सचे संघमालक कसे मागे राहणार हा प्रश्न पडलेला होता आणि लगेचच बोली लावली गेली. ओ यावेळेला काय शफल होऊन करण्याचा प्रयत्न, जितके बाहेर गेले तितका फॉलो केला गेला आणि फॉलो करत असताना चेंडू नाही मिळाला. फॉलो अनफॉलोचा जमाना आहे. फॉलो नाही केला तर त्यांच्या नोटिफिकेशन तुम्हाला दिसणार नाही, त्यांनी काय केलं ते तुम्हाला कळणार नाही. आणि इथं फॉलो नाही केलं तर मात्र फलंदाजाला सुद्धा अडचण निर्माण होणार नाही आहेत. तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालं. आलाय डॉट आडोपाटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चालला आहे मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चांगली फिल्डिंग, एकच धाव. प्रशांत सर अपेक्षेप्रमाणे मला वाटते सुरुवात इथे टीम 94 कामांची झालेली नाही आहे. ज्या प्लॅनिंगने ज्या स्ट्रॅटेजीने फुलपाडा वॉरियरचा संघ मैदानात उतरला आहे त्यांची स्ट्रॅटेजी काम करू लागली आहे आणि टीम 94 कामन संत गतीने या धावफलकाला सुरुवात करत असताना आउटसाइड पर एक बड़ा स्ट्रोक तो खेलना चाहते थे, गेंद के नीचे खिलाड़ी. फाइनली पर अच्छा कैच. आकाश बैक टू द पेवेलियन. टीम 94 कामन के उम्मीदों को लगता हुआ पहला झटका. हालचाली करू नका कारण जिकडे फलंदाजाला तुम्ही साईड होत असता थोडे. सो फलंदाजांना अडचण नाही होणार याच्यासाठी कोणी हालचाली करू नका. फक्त जिथे बसला तिथे शांत बसून राहा. ओके. चला नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतात मिस्टर विश्वनाथ जाधव. तालुका आयकॉन, ऑल इंडिया आयकॉन. काय VVPL राहिले. या VVPLचं जे काही स्वप्न उराशी बाळगलेलं होतं RS ग्रुपने, वसई बॉक्सिंग धारम क्रिकेट असोसिएशनने, खास करून आमच्या मुख्य मार्गदर्शकांनी म्हणजेच पंकजी ठाकूर साहेबांनी आणि रोहनदादा सावंत यांनी की VVPL कशी असावी, किती मोठ्या प्रमाणात व्हावी, ते स्वप्न जवळजवळ मला वाटते पूर्ण झाले. मागील वर्षामधून काही भाजलेल्या अशा उणीवा त्या उणीवांना पूर्ण करत असताना यावर्षीचं प्लॅनिंग आणि त्यानंतर एक्झिक्युशन जर आपण बघाल तर मागील 4 दिवसामध्ये प्रेक्षकांनी या स्पर्धेला भरभरून प्रेम दिलंय. नेक्स्ट बॉल अक्षयचा स्विच करण्याचा प्रयत्न, विश्वनाथ आले आणि आल्यानंतर त्याने चेंडूला पाठवलं ते थर्ड मॅन सीमारेखा पार स्विच हिटद्वारे चौकार.
ओवर का खेल बिल्कुल समाप्त हुआ। शानदार स्ट्रोक, एग्रेसिव इंटेंट, इरादे साफ, हमला तेज। विश्वनाथ जाधव सुपर मेंबर ट्रॉफी में, जो टेनिस क्रिकेट का वर्ल्ड कप कहा जाता है, उस प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज 4 व्हीलर के विनर खिलाड़ी। शानदार प्रदर्शन, दबाव था भरत, दबाव था जब पहले 5 गेंदों में रन नहीं आए थे, लेकिन आखिरी गेंद पर बेहतर स्ट्रोक विश्वनाथ जाधव ने खेला और थोड़ा सा परिश्रम किया। पहले ओवर की कहानी टीम 94 कामन 6 पमान 6वरती 1 आहे टीम 94 कामांचं धावफलक। एक महत्त्वाची विकेट आली आणि त्यानंतर धावफलक नवीन गोलंदाज संजय यादव बॉलिंग मार्कवरती आलाय। प्रथमेश ठाकरेच्या बॅटमधून जर का लगातार 5 षटकार आले तर निव्या स्पोर्ट्स यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे आणि जर का त्यांची विकेट घेतली गेली तर पहिल्या चेंडूवरती तर त्याच्यासाठी सुद्धा 1,000 रुपयाचं बक्षीस आहे, ते अमित नागरे यांच्याकडून। आणि प्रथमेश ठाकरे ज्याने मागील जी मॅचमध्ये केलेली ती बॅटिंग ती बघता याच्यामध्ये एका गोष्टीची शक्यता जास्त आहे। संजय यादवचा पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट इनसाइड आउट खेळलाय, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक वाईडिश लॉंगअपच्या दिशेने येत असताना चेंडूला त्याने अडवलं, कारण माळीने आणि फिकी करेपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली आहे। प्रथमेशचा लक्ष पूर्णपणे या मॅचवरती आहे, हे पूर्णपणे साफ दिसून आले। पहिल्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची घाई गडबड त्याने केली नाही, जसे चेंडू आले तसे खेळण्याचा प्रयत्न केला, मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि वेळ घेत आहेत। त्यांना माहिती आहे 6 षटक आहेत आणि 6 षटकांसाठी वेळ घेतल्यानंतर चांगली इनिंग आपण रचू शकतो। संजय यादवचा पुढील चेंडू स्विच हिट काढण्याचा प्रयत्न, प्री प्लॅनर स्ट्रोक, मन बनवलं होतं, इरादा बनवला होता, परंतु काम तसं नाही झालं। चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, डॉट बॉल। एक कदम आपको आगे सोचना पड़ता है। संजय गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज की बात करें तो विश्वनाथ जाधव बॉल रिलीज करने से पहले पोजीशन में आए थे, तो सटीक लाइन पर गेंदबाजी, सदी भी गेंदबाजी संजय द्वारा। पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी है और इस वक्त बल्लेबाज विश्वनाथ जाधव बीट हुए। इस ओवर की अगली गेंद संजय द्वारा, go played on विश्वनाथ जाधव बैक टू द पवेलियन, फुल पाडा, फुल राडा, मैदानावरती जबरदस्त कामगिरी। संजयने घेतले विश्वनाथ जाधवची विकेट, फलंदाज बाद। गुल झाले आणि म्हणूनच विश्वनाथला मैदान सोडावं लागतंय। मोठी विकेट आली आहे, विश्वनाथ जाधव बाद झालाय। टीम 94 ला लागलेला दुसरा धक्का आणि संजय यादव ज्याने मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकलाय, ज्याने 5 मिळाला होता, त्याने मिळून दिलाय मोठी विकेट। और ये स्टार खिलाड़ी है संजय, 5 विकेट चटकाए थे, बहुत शानदार गेंदबाजी। टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले को गेंद लगी है और उसके बाद स्टंप की तरफ चली गई। सुंदर गेंद, उछाल ज्यादा नहीं था, जो चाह रहे थे विश्वनाथ वो उछाल ज्यादा नहीं था, गेंद थोड़ी नीचे भी रही है और ये बहुत बड़ा शिकार ने किया। पिछले मैच में जो फाइबर भरत पूरा किया था ना, उसका कोई फायदा इनको मिला है नाही। आणि सर्वात मोठी गोष्ट काय तर त्या चेंडूच्या गतीमध्ये थोडासा कमीपणा होता। विश्वनाथ या फटक्यासाठी जात असताना त्यानं प्रेडिक्ट केलेली गती जी होती ती गती या चेंडूमध्ये नव्हती। टप्पा पडल्यानंतर युजली बाहेर निघणारा चेंडू सरळ गेला होता आणि सरळ गेल्यानंतर बॅटची आतली काढा घेऊन डायरेक्ट यष्टांवरती प्ले डाऊन झालेत, फलंदाज बाद झालात आणि आता नवीन फलंदाज कामन परिसरातील एक जुना जाणता खेळाडू म्हणजेच अकबर शेख मैदानाच्या आतमध्ये आलेत। 7वरती 2 आहेत। अकबरवरती आता खूप मोठी जबाबदारी, या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनुभवाचा कस लागणार। आडव्या बाटल्या खेळण्याचा प्रयत्न, चेंडू उंच हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, काय विकेट येईल का? यस, पुल किया है लेकिन वो पावरफुल नहीं बना है। पावरफुल न बनल्या कारणाने येते विकेट, राहुल चंद टिपलाय, झेल संपलाय अकबर शेखचा खेळ, फलंदाज बाद। खाता नहीं खोल पाए, एक्शन रिप्ले आएगा डीप इन लाइन पर, टप्पा बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था, ऑन साइड पर गेंद को खेलना चाहते थे, ज्यादा ऊपर गेंद ताना बनने में चली गई, गेंद के नीचे स्क्वायर लेग पर खिलाड़ी, बहुत ही अच्छा कैच, बल्लेबाज आउट। अकबर शेख बैक टू द पवेलियन, संजय ऑन हैट्रिक, लगातार 2 झटके दिए, कीर्तिमान के धैर्य पर खड़े हैं। 5 स्टार खिलाड़ी है, पिछले मैच में वो पंजा लिया था, बहुत अच्छी गेंदबाजी की थी संजय ने। आज इस मैच में समय का मुकाबला है
एक बार फिर कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं। या VVPL सीझन 2 मध्ये सर्वाधिक जास्त जर हॅट्रिकची संधी कोणाला मिळाली असेल तर त्या फुलपाडा टीमला आहे. वारंवार हॅट्रिक वरती एकदा अशी वेळ आली होती की VVPL ओव्हर मध्ये सुद्धा हॅट्रिकची संधी आली होती. आता संजय यादवचं हे जर षटक बघाल तर त्याच्यामध्ये लगातार 2 विकेट म्हटल्यानंतर हा सुद्धा आता हॅट्रिक वरती आलाय. टीम 94 कामन डिपेंडिंग चॅम्पियन टीम त्याच्या समोर आहे. ज्या टीमने मागील वर्षी भल्या संघाला धूळ चारली होती, या वेळेला सुद्धा मोठमोठ्या आयकॉनना शिकस्त देत असताना हॅट्रिकसाठी धवलदादा जोरगे, निशाद दादा जोरगे यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आहे. संजय यादव, संजय भैया के पास ये मौका आहे, पण त्यांच्या समोर नवीन फलंदाज कोण आलाय? अमित मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5,000 रुपयाचं बक्षीस आहे निशाद दादांकडून विकेट हॅट्रिकसाठी. लेट्स सी काय घडतंय. 7 वरती 3, 4 चेंडू झालेत. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. स्विच इट या वेळेला ये बिलकुल डमी अपील. उत्साह होता अपील मध्ये, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. भार्गवने चेंडूला गॅदर केलं, आला डॉट बॉल. दूसरे ओवर का खेल बीच मैदान पर जा रहे, रचनात्मक बल्लेबाजी करना चाह रहे बल्लेबाज अमित. एक सवाल मेरे मन में खंड रहा है भरत, मैं इस गेंद के बाद वो आपके लिए पूछने वाला हूँ. संजय की गेंदबाजी बिल्कुल कारगर है. पहले 2 ओवर में फुलपाड़ा के गेंदबाजों ने सदी भी गेंदबाजी की है. स्कोर 7-3 विकेट के नुकसान पर. ऑफ स्टंप के बाहर हवा में गेंद थी. ये क्या कर रहे पॉइंट के खिलाड़ी? भरत खराब फील्डिंग, दूसरे के लिए भाग रहे हैं, यहां भी खतरा हो सकता था. प्रथमेश ठाकरे को आपने कितना मौका दिया पिछले 12 गेंदों में, और आपने वी में कितनी बल्लेबाजी की, रचनात्मक बल्लेबाजी आपने कितनी, वो सवाल मेरे मन में खल रहा है. आप रचनात्मक बल्लेबाजी कर रहे हैं, स्क्वायर द विकेट बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन वी में बल्लेबाजी नहीं कर रहे. फुलपाड़ा टीम ने शानदार गेंदबाजी की है. फुलपाड़ा म्हणजे भरपूर राडा. नाही, कुठेतरी त्या गोष्टी मिस झालेल्या आहेत. सरळ बॅटेड स्ट्रोक, क्रिकेटिंग स्ट्रोक, त्या गोष्टींना कुठेतरी मिस केलंय टीम 94 कामनने. 2 षटकं संपलीत, 9 धावपलकावरती आहेत. 3 विकेटचं पतन झालंय. तिसऱ्या षटकाची कहाणी आपल्याला बघायची आहे, परंतु त्या अगोदर डीजे मयूरला सुद्धा ऐकायचं आहे. या ऐकूयात एक गीत आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. ऐसे खिलाड़ी है जो बहुत अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. पिछले मैच में शानदार अर्धशतक था. आपने उनको कितना मौका दिया? स्ट्राईक रोटेशन खूप गरजेचं होतं आणि अगदी योग्य आपण उल्लेख केला आहे या गोष्टीचा, ज्याच्यामध्ये ज्यावेळेला तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाहीत त्यावेळेला तुम्हाला दुसऱ्यांना चान्स देणं गरजेचं. जो फलंदाज ऑलरेडी सेट आहे त्याला चान्स देणं गरजेचं असतं आणि ते करण्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही आहे. आणि त्यामुळे प्रथमेशला स्ट्राईक नाही मिळाली दुसऱ्या षटकामध्ये. आता तिसऱ्या षटकामध्ये डायरेक्टली भार्गवचा तो चेंडू खेळतात आणि स्वाभाविक आहे अशा प्रकारचा जो बाहेर निघणारा चेंडू, उचलून घेणारा चेंडू होता, त्याला सोडण्याचं कारण काय असावं? हेच असावं की कोणत्याही प्रकारची घाई गडबड न करता बाहेरच्या चेंडूला छेडखानी न करणं. इथून रिस्क नाही घ्यायची आहे, कारण रिस्क घेण्याची वेळ आलेली नाही आहे असं प्रथमेश ठाकरे सांगतायत. आला डॉट बॉल. गेंद को ड्राइव किया खूबसूरती के साथ. भरत, एक तरफ भार्गव, फुलपाड़ा वॉरियर्स टीम अगर यहाँ तक पहुंचे ना, उसके पीछे इनका बहुत बड़ा रोल है. शानदार प्रदर्शन गेंदबाजी बल्लेबाजी में इन्होंने किया. और भार्गव की बात करें तो 8 विकेट चटकाए इस प्रतियोगिता में, तो सबसे बेहतरीन गेंदबाजी भी की है. अब चक्कर स्कोर 10-3 विकेट का नुकसान पर प्रथमेश के ऊपर सबकी निगाह. अमित 2 पर बल्लेबाजी करे और प्रथमेश 3 पर बल्लेबाजी कर रहे. नाही, भार्गवचं जसं आपण उल्लेख केलात की त्यानं जास्त विकेट घेतलेल्या आहेत, पण प्रथमेशने जास्त धावा बनवल्यात, सफल झाले, फॉलो केलं चेंडूला आणि त्यानंतर हुक करत असताना पाठवून दिलं सीमारेखा पलीकडे. हा आलाय दणदणीत, घणघणीत, शानदार, लाजवाब, फुल्लातून षटकार. दुनिया चले बिछाड़ ये तो अमित है. थैंक यू डीजे. हमने तो प्रथमेश की बात की थी, प्रथमेशच्या बाबतीत आपण चर्चा केली होती. हा अमित आहे आणि हा षटकार फक्त अमितलाच नाही ताकद देणार, तर प्रथमेशला सुद्धा ताकद देणार असणार आहे, कारण हा सपोर्टिंग रोल
जसं कबड्डी खेळामध्ये सपोर्टिंग रेडरची भूमिका चांगली झाल्यानंतर मेन रेडरला आधार मिळत असतो, तसा इथे या क्रिकेटच्या खेळामध्ये नॉन स्ट्राइक एंडवरती उभा राहणारा प्रथमेशला सुद्धा त्याचा आधार मिळणार आहे. भार्गवच्या अगेन्स्ट आला षटकार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शफलवर खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या गतीला नाही परखलं, नाही जज केलं, आलाय डॉट बॉल. अमित कावरकर बीच मैदान पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्कोर 16 पर 3. ये ओवर बहुत महत्वपूर्ण. भार्गव लेग कटर गेंदबाजी बहुत अच्छी करती है. ये सीधी गेंद थी, इससे पहले वो लेग कटर पर हमला हुआ था और ये सीधी गेंद फॉलो अच्छा किया भार्गव ने. टप्पा थोड़ा ऑफ टाइम के बाहर रखा और थोड़ा आगे गेंदबाजी अमित के ने. प्रथमेश 3 पर खेला. स्कोर 16 रन 3 विकेट के नुकसान पर सेमीफाइनल का मुकाबला. काफी संख्या में दर्शक मौजूद है जीवदानी के इस खूबसूरत ग्राउंड पर. वैसे विराट प्रीमियर लीग 2026 शानदार आयोजन. फुलपड़ा वॉरियर्स की तरफ से वह भार्गव पाटिल गेंदबाजी कर रहे हैं. बढ़िया लाइन, ज्यादा ऑफ टर्म के बाहर जाके बल्लेबाजी. पैसे को कुबी की तरफ जाना पड़ता है. कुआ कभी भी पैसे की तरफ नहीं आएगा. अभी जो 3 ओवर का जो खेल हुआ है ना भरत, ज्यादा ऑफ टर्म के बाहर जाके डीप इन द क्रीज बल्लेबाजी हुए. किसी भी बल्लेबाज ने फ्रंट फुट पर बल्लेबाजी नहीं की है. त्याच्यामध्ये एक क्लिअर माइंडसेट दिसला की शफल होऊनच खेळायचंय, पण एकदाही विचार नाही केला की चेंडूची लाईन काय, लाईन काय. बघा सुरुवातीला शफल झालंय. बॅटची एज कडा कडा घेऊन चेंडू केलाय मागे. ज्येष्ठ रक्षकाने कोणतीही चूक नाही केली. अक्षय तावडेने सांगितलंय की काम झालंय तमाम. आली आहे विकेट. फलंदाज बाद. 16 वरती 4था झटका. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पद्धतीने हा चेंडू खेळला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. सुरुवातीला सफल झाले होते. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो की चेंडूच्या लाईन मध्ये येणं गरजेचं आहे, लाईन मध्ये येऊन खेळणं गरजेचं. जसा आपण एक उल्लेख केलात, कुएं के पास जाना पडेगा तब जाके पाणी मिलेगा, कुआ नहीं आएगा. तसंच चेंडू जवळ जाणं गरजेचं होतं, पण इतकं जवळ नाही. तुम्ही तर चेंडूला पार करून बाहेर गेलात आणि त्यामुळे हा चेंडू बॅटची काळा घेत असताना यष्टरक्षकाच्या हातामध्ये गेला. आली विकेट. इट्स अ करुणा कोटियन बीच मैदान पर है और फिलहाल डबल ट्रबल ओवर. ये इशारा बिल्कुल हो जाएगा. वेरी वेरी स्पेशल ओवर. डबल ट्रबल ओवर बीच मैदान पर. करुणा कोटियन ने सामने इशारा किया है. 16 for 4. टीम 94 कॉमन डिपेंडिंग चैंपियन टीम के सेमीफाइनल में हालात कुछ अच्छे नहीं है. योगेश अपने बॉलिंग पाप पता गया. सामना करने के बल्लेबाज प्रथमेश बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है. फ्लैग पर खिलाड़ी, 1 पॉइंट पर खिलाड़ी तैनात. ऑनसर पर आसमान की तरफ हवा में गेंद. मिड विकेट पर खिलाड़ी घेर के नीचे लपक लिया कैच. प्रथमेश बैक टू द पेवेलियन. 5वें विकेट का पतन. विकेट पडत चाललेल्या होत्या आणि त्याचा दबाव हा प्रथमेशच्या बॅटिंग मध्ये दिसून आला. VVPL ओव्हरला मोठं करण्याच्या नादामध्ये पहिल्या चेंडूवरती करण्याचा प्रयत्न केला होता हल्ला, पण तो हल्ला सफल नाही झाला. कल्ला केलाय फुलपाड्याच्या सर्व खेळाडूंनी, कारण त्यांना मोठी विकेट मिळाली. सेलिब्रेशन, चेहऱ्यावरचं हास्य आणि त्यानंतर वाजल्या त्या टाळ्या शिट्ट्या सगळं काही सांगून जातात की ही किती मोठी विकेट होती. बेशकिमती विकेट. म्हणजेच प्रथमेश ठाकरे बाद. 6 चेंडू त्याने खेळले, 3 फक्त धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. फुलपड़ा के सारे समर्थक बहुत कुछ एक्शन रिप्ले में देखे. ऑफ टर्म के बाहर से गेंद को ऑनसेट पर पूर किया था. बहुत ऊपर गेंद चली गई तारामंडल में. प्रथमेश ठाकरे देखते रहे और मिड विकेट पर बहुत अच्छा कैच. दूर नहीं गए गेंद. योगेश गेंदबाजी कर रहे. पहली गेंद पर सफलता. हवा में गेंद, लेकिन खिलाड़ी दूर है. इस बार भी फंसाया था. बहुत अच्छी गेंद थी योगेश की. शानदार गेंदबाजी कर रहे. इस मुकाबले में भरत जी हमारे साथ कॉम्बैट में जुड़े हुए. 17 रन 5 विकेट के नुकसान पर. मुझे याद है जिम्बाब्वे का मैच, भारत और जिम्बाब्वे का मैच था. भारत का स्कोर था 17 पर 5. कपिल देव निकम साहब ने क्या किया, त्यांनी काय केलं, ही बंदी जी रेषा होती ना ती काढून टाकली.
175 धावा केल्या आणि सामन्यामध्ये कमबॅक केलं. आज टीम 94 कामन संघाला देखील तीच कामगिरी करायची आहे. जबाबदारी असेल राहिल वरती, जबाबदारी असेल वैभव वरती. योगेशची अफलातून कामगिरी. बिलकुल चांगला उल्लेख आपण केलात. आता सर्व काही राहिलच्या हातामध्ये. राहिल अन्सारीची बॅट चालणं ही टीम 94 ची गरज आहे. योगेश होळीकर त्याच्या समोर VBPL मध्ये राहिल अन्सारी. अन्सारीने समजले ही दुनिया सारी आणि त्यानंतर चेंडूला पाठवत असताना स्वर्लक्षच्या डोक्यावरून सीमारेखा पार षटकार. का खेळलाय. व्हॉट आउटस्टँडिंग शॉट बाय राहिल अन्सारीने. राहिलने पूर्णपणे राग त्या चेंडूवरती काढलाय. आतापर्यंत आलेले ज्या विकेट आहेत त्या विकेटला बघताना मी शांत कसा राहू शकतो. जरी गेले सगळे तरी सुद्धा मी थांबणार नाही. माझ्यामध्ये आहे ताकद, मी ती दाखवल्याशिवाय राहणार नाही सांगितलं राहिल अन्सारीने. पहिला चेंडूवरती म्हणजे ज्या वेळेला त्याला स्ट्राईक मिळाली आलाय षटकार. भरत ये शॉट नहीं था, ये स्टेटमेंट था राहिल का. वैसे वो इतना नीचे नहीं आते बल्लेबाजी करने के लिए. 1 2 3 में बल्लेबाजी करते, थोड़ा लेट आए बल्लेबाजी करने के लिए. पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिंगल, तीसरी गेंद पर छक्का. 3 गेंदों में 7, आपको बनाने 10. चैलेंजिंग ओवर है, डबल ट्रबल ओवर. योगेश तैयार, सामने बल्लेबाज राहिल अंसारी. खेलने की कोई कोशिश नहीं, टप्पा खाती गेंद अंदर की तरफ आई है और फिलहाल ये बहुत अच्छी गेंद योगेश द्वारा. अब 4 गेंदें 7, अगर 3 बनाएंगे तो और बेनिफिट आपको मिलेगा. इसी ओवर को टीम 94 कामन को बड़ा करना, नहीं तो परेशानी बढ़ सकती है. फुल पड़ा, गेंदबाजी कमाल की रही है. VBPL ओव्हरचा स्पेशल बॉलर आहे योगेश होळीकर आणि योगेश होळीकरने या स्पर्धेमध्ये केलेली गोलंदाजी VBPL ओव्हरमध्ये सर्वाधिक चांगली राहिली आहे. त्यामुळे अक्षय राजभरच्या जोडीनं आणि आता या वेळेला 2 चेंडूचा खेळ शिल्लक असताना राहिल मोठ्या फटक्यासाठी जात होता. बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू पुन्हा एकदा फॉलो करून खेळले पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटच्या चेंडूवरती कहाणी येऊन थांबली आहे. या VBPL ओव्हर मध्ये जर का इथे मोठा फटका आला तरच ही VBPL ओव्हर हिट होईल आणि ती हिट नाही झाली तर झाले त्याच्यामध्ये सुद्धा कमी करावे लागतील. जी हाँ, इस मुकाबले में कमाल की गेंदबाजी योगेश द्वारा. ऑफ टप के बाहर गेंद थी, गेंद के ऊपर निगाह नहीं थी. हेड पोजीशन अच्छा नहीं था बल्लेबाज राहिल का. 6 पर बल्लेबाजी कर रहे. पुल शॉट जो करता वो कमाल का था. उसके बाद में योगेश ने कमबैक किया. ये आखिरी गेंद है. 7 रन बनाए अपने 5 गेंदों में. राइट रन स्ट्राइक. हवा में गेंद बहुत ऊपर, बॉर्डर पर खिलाड़ी गेंद के नीचे, ये कैच होना चाहिए. बल्लेबाज आउट. फुल पाडा, भरपूर राडा. मैदानावरती अडचणी वाढल्या आहेत. टीम 94 कामन डिफेंडिंग चॅम्पियन टीम. बल्लेबाज राहुल अन्सारी बॅक टू द पेपरिंग गॉन. केला जाणार आहे. या स्पर्धेचे शिल्पकार अर्थात ज्यांच्या संकल्पनेनं ही संपूर्ण स्पर्धा साकार झालेली आहे, अरुणदादा सावंत यांच्या शुभ हस्ते आपण जर पाहिलं तर हा सन्मान केला जातोय. एका बाजूला वसई विरार प्रीमियर लीगचा हा 16 रंगला आणि आदरणीय सन्माननीय किरणजी ठाकूर साहेबांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. तर या स्पर्धेला अगदी मान्यवरांच्या पहिल्या दिवसापासून जर बघितलं तर आगमन होताना पाहिले आणि त्यापैकी आता सध्या व्यासपीठावरती जर पाहिलं तर आपण आदरणीय सन्माननीय किरणजी ठाकूर साहेब उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या मनातनं त्यांच्या विजननं ही संपूर्ण स्पर्धा साकार झाली असे रोहनदादा सावंत यांच्या शुभ हस्ते जर पाहिलं तर सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. त्यानंतर अजून एक व्यासपीठावरती मान्यवर आदरणीय राजेशजी बक्षी साहेब ते देखील उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान हा केला जाणार आहे. राजेश सरांचा सन्मान आणि त्याच्या सोबत असलेले सर्व सहकारी त्यांचा सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. वसई विरार प्रीमियर लीगचा 16 रंगला आणि त्याच वेळेला जर पाहिलं तर
राजेजी बक्षी आणि त्यांचे सर्व सहकारी आज या स्पर्धेसाठी आपला अमूल्य वेळ त्यांनी देखील दिलाय, त्यांचाही सन्मान हा व्यासपीठावरती केला जातोय. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा जाऊया सामन्याच्या दिशेनं. इथे सेमीफायनलला नंबर 2चा थरार सुरू आहे. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद तुकाराम साहेब. 26 वरती 6 पहिला चेंडूवरती आलाय षटकार आणि हा षटकार कोणाच्या बॅटमधून आलाय? वैभवच्या बॅटमधून षटकार आलाय आणि ही गरज होती त्या षटकारची. भार्गव पाटीलच्या अगेन्स्ट मारलेला हा मोठा फटका खूप काही सांगून जाणार असणार आहे. शॉर्ट बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका बसला. अक्षय थांबरे चेंडूवरती आला तोपर्यंत एकच धावन कंप्लीट की जाईल. प्रशांत सर, यावेळेला फुलपाड्याची जर स्थिती बघाल ना, बिलकुल घरच्या मैदानावरती ज्या प्रकारचा आत्मविश्वासाने खेळताना त्या प्रकारचे आहे. फुलपाडा काय लांब नाही आहे, इथून सहकारनगर पालखेडा की लगेच फुलपाड्यात जाता येतं आणि हे फुलपाड्याच्या जवळपासचं क्षेत्र आहे म्हटल्यानंतर इथली थोडीशी दादागिरी त्यांची असणारच आहे आणि ती दादागिरी मैदानाच्या आतमध्ये आपला खेळारूपी दिसून येते आहे. वॉट बॉलिंग अँड फील्डिंग. सुंदर गेंदबाजी करे भार्गव पाटिल. इस बंदे ने प्रभावित किया और कृष्णा ने बताया कि इस बंदे में बहुत जान है, जबरदस्त खिलाड़ी है, टैलेंटेड खिलाड़ी है, हुनरबाज खिलाड़ी है. उनका स्टेटमेंट था अगर इस तरह के खिलाड़ी खेलेंगे तो मैं इनको मौका दूंगा. ये कृष्णा का स्टेटमेंट था. बहुत शानदार प्रदर्शन भार्गव पाटिल का इस मुकाबले में. राकेश नाईकचा फटका बसलाय, चेंडू उंचावेत. भार्गव प्रयत्न तर केलेत परंतु नाही तो चेंडू टिपता आला. यावेळेला चेंडू कुठे? सैरा वैरा चेंडू निघून जात असताना एकाचं 2 मध्ये रूपांतर, 2चं 3 मध्ये रूपांतर. आणि प्रशांत सर, अनेक मॅचेस आपण सुद्धा कव्हर केलेल्या आहेत. ज्या वेळेला अशी घटना मैदानाच्या आतमध्ये घडते त्यावेळेला मोमेंटम नावाचा प्रकार हा नेहमीच आदान प्रदान होताना दिसत असतो आणि तो आदान प्रदान होणारा जर का मोमेंटम इथं बघायला मिळाला. 30 झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे आणि त्या 2ला ॲड करून टोटल 8 चेंडूंचा. या 8 चेंडूमध्ये टीम 94 कामन काय विचार करते? किमान 50 काल 51चा पाठलाग बचाव आपण बघत असताना शेवटच्या चेंडूवरती 1 बॉल 6ची गरज होती. काय तशाच सामन्याच्या दिशेने टीम 94 जाण्याचा प्रयत्न करते काय? भार्गव पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मार्फत तयार. बहुत अच्छी गेंद. इनका जो वेरिएशन कमाल का है, लेग ब्रेक करते हैं, एक गेंद बहुत तेज करते हैं, ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी करते हैं भार्गव. देखिए ऑफ स्टंप के बाहर किस तरह से गेंदबाजी, गुड स्पॉट पर गेंदबाजी. टेस्ट क्रिकेट में आप गुड स्पॉट पर ज्यादा गेंदबाजी देख सकते हैं. शानदार. भले कानूनी किनारा लगा, विकेट कीपर अक्षय ने कोई गलती नहीं की, बहुत बढ़िया तरीके से गेंद को रोका. रन बनाने का कोई नहीं है मौका. समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, चेंडू चाललाय. लॉंगाचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला तोपर्यंत एक धाव, दुसरीचा प्रयत्न नाहीये. राकेश नाईक जाण्यासाठी तयार होते परंतु वैभवने त्याला थांबवलं. एकच धाव आली. एक भार्गवच्या बाबतीत नक्कीच एक उल्लेख करावासा वाटतोय. त्या खेळपट्टीवर त्या असलेला जीवित घास, मृत घास आणि त्यानंतर काही मातीचा भाग, त्याला भार्गव पाटीलने जितक्या चांगल्या रीतीने वापरले ना तितकं कोणी नाही वापरलंय. 5व्या षटकाचा खेळ संपतो आणि 5व्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा आहेत त्या. और फिलहाल देखिए जो खास करके 31 7 रन देके 7 विकेट लेते ना, वो इनके लिए मैजिकल फिगर था, बेस्ट फिगर था. और इस विकेट पर ज़्यादा घास नहीं है, मैं समझ सकता हूँ. अभी ये जो विकेट का कलर बदल गया, रेड कलर है, रेड कारपेट में एक बार फिर बोलूँगा. और दूसरी तरफ गेंदबाजी करते हुए इस मुकाबले में भार्गव पाटिल ने जो एरिया, गोल्डन स्पॉट का एरिया, उसका इस्तेमाल बहुत अच्छा किया. और लेग कटर गेंदबाजी और एक जो सीधी गेंद है उसका इस्तेमाल बहुत अच्छा किया. भार्गव पाटिल 2 ओव्हर 18 रन 1 विकेट, स्कोर 31, 6 विकेट के नुकसान पर. योगेश होळीकर शेवटचं आणि अंतिम षटक घेऊन आलाय. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू शपलावून खेळण्याचा प्रयत्न, पंचांनी इशारा दिला वाईडचा. अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ॲड होईल. एक्स्ट्रा स्वरूपाने येणारी ही धाव असणार आहे. सेमीफायनलला अशा प्रकारे सेमीफायनल होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. या अगोदरची सेमीफायनल 53 धावांची झाली. एका हाती तो सामना जिंकला होता ग्रुप आचोळेनं आणि दुसऱ्या बाजूला टीम 94 कामन, ज्याने मागील सामन्यामध्ये 125 धावांचं लक्ष ठेवलं होतं, तो संघ 32 धावांवरती आतापर्यंत येऊन थांबलाय. 32 धावांवरती थांबलाय आणि 6व्या षटकाला झालेली आहे ती सुरुवात. समोर डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं, फटका फसलाय. चेंडू हवेत, यष्टरक्षक चेंडू खाली. भार्गव पाटील त्यानं टिपला झेल. फलंदाज वैभवचा संपलाय खेळ. दुनिया
वैभव धूम बैक टू द पवेलियन। गेंदबाजी बहुत बढ़िया योगेश की। ये है वैभव और विकेट के पीछे है खिलाड़ी मिस्टर भार्गव। वसी विरार प्रीमियर लीग 2026 का है क्रिकेट का उत्सव। भार्गव के लिए यादगार है, भार्गव के लिए यादगार है। क्या जबरदस्त प्रदर्शन, विकेट कीपिंग करे, बॉलिंग करे, बैटिंग करे, सब कुछ इनके पक्ष में चला गया है। आज इस प्रतियोगिता में जुदानी के इस मैदान पर इनकी हवा चल रही है। 32-7 विकेट के नुकसान पर विकेट सेट फॉलोइंग इन रेगुलर इंटरवल। दैट्स द प्रॉब्लम फॉर टीम 94 कॉमन टीम। इस वक्त बढ़िया गेंदबाजी योगेश द्वारा, कमाल की गेंदबाज, 3 विकेट चटकाए हैं। ऑन साइड पर गेंद को पुल करना चाहते थे, बल्ले का मोटा सिरा लगा और भार्गव भाई वैसे गलती करने वाले नहीं है। कमाल का गजब का प्रदर्शन वैभव और वैभव के खिलाफ योगेश का और भार्गव वाह क्या भार्गव आपने काम किया है। योग्य उल्लेख आपण केला। रेग्युलर इंटरवल मध्ये आलेल्या ज्या विकेट आहेत त्या विकेटने ही स्थिती झाली टीम 94 कामांची। 32-7 गडी बाद झाले आहेत। आता त्यांच्या मिडल ऑर्डरला तरी खेळण्याची संधी नव्हती मिळाली, कारण त्या अगोदर खेळणारे टॉप ऑर्डरचे बॅटर त्यांनी प्रभावित करणारी कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे। आणि आता निशान यावेळेला चेंडू उंचावेत। राहुल जॉन चेंडू खाली आलाय आणि त्यानं टिपलाय झेल। अजून एक मोहरा टिपला योगेश होळीकरनं। योगेश भाई वा भाई वा, काय सुंदर परफॉर्मन्स, इतका सुंदर की ओनर्स खुशीने नाचू लागल्यात। इतका चांगला परफॉर्मन्स मात्र योगेश होळीकरने केलाय। 8वी विकेट, 32 वरती 8वा धक्का। मानसिकतेवरती खूप मोठा परिणाम केलाय। तुम्ही त्याला अर्ध तिथंच संपवलाय म्हटलं तर परफॉर्मन्स कुठून होणार आहे। उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू, याला छाप काढण्याचा प्रयत्न, चेंडूला पाठवला एक्स्ट्रा कव्हर मध्ये। क्षेत्ररक्षक आहे तिथे करण माळी, चांगली फिल्डिंग आणि फेकीवेपर्यंत एकदा येताना दिसते। फुलपाडा संघाची जी काही एंट्री झाली आहे बघा, ज्या वेळेला ओनर मीट झाले होते ना त्यावेळेला अर्धे नियम सुद्धा नव्हते माहिती। तेजस आमच्या जोडीने निषाददादा सुद्धा त्यावेळेला आले होते, नियम सुद्धा नव्हते माहिती। तुम्ही सांगाल ते आम्ही करू असं तसं बोलत असतील, म्हणजे तेवढं सिरियसनेस नव्हतं। पण ज्यावेळेला टीमची संघाची बांधणी झाली, आयकॉन शोधले गेले आणि त्यानंतर संघ बांधला गेला, त्यानंतर मात्र याच्यावरती त्यांनी खूप जवळून काम केलं आणि यश बघा, त्या संपूर्ण टीमला घेऊन त्या टीममध्ये ते इन्व्हॉल्व राहिले, सातत्याने चर्चा झाली, त्यानंतर प्रत्येकाचा हौसला अफजाई करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यानंतर मोठा फटका यावेळेला राकेश नाईकच्या बॅटमधून। पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, अजून एक झेल, अजून एक कॅच। नरेंद्रने कोणतीही चुकी नाही केली आणि फलंदाज राकेश नाईकला मैदानाबाहेर जावं लागतंय। गॉन 33 वरती 9वा धक्का टीम 94 कामनला। जो गेंदबाजी कर रहे हैं, ऑल आउट का खतरा टीम 94 कामन के लिए। इससे पहले भरत जी 124 रन, इतना बड़ा रनों का अंबार, और अब सेमीफाइनल के मुकाबले में टीम 94 कामन के हर बल्लेबाज जिन्होंने संघर्ष किया उनके लिए वो गाना बज रहा है, तू चल मैं आया। बहुत ही खराब प्रदर्शन इस मुकाबले में टीम 94 कामन के बल्लेबाजों रहा है, खास करके वो प्लान ए प्लान बी दोनों प्लान नहीं इनके चले। अक्षय राजभरला बॅटिंग आली आहे। अक्षय राजभर हसतमुख चेहरा, या स्पर्धेमधील इकॉनॉमिकल गोलंदाजी करणारा गोलंदाज आता फलंदाजीसाठी आला। योगेश होळीकरच्या हातामध्ये योगेशने 5 पर कंप्लीट केलाय। योगेश होळीकरने 5 पर कंप्लीट केलाय आणि VVPL ओव्हर सुद्धा त्यानंच हिट केली आहे। योगेश होळीकरच्या या नायगावच्या खेळाडूचा फायदा फुलपाडाकरांना खूप झालाय
भार्गवला खूप चांगली त्याची साथ लाभले. अक्षय तावरेचं मार्गदर्शन, अक्षय तावरेचा सुद्धा तो इम्पॅक्ट दिसलाय. पण आता काय, अक्षय राजभर येणाऱ्या 2 चेंडूत 2 मोठे फटके लगावत असताना टीममध्ये परत टीमच्या धावांमध्ये तो 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 काही चमत्कार दाखवेल का? नाही ना मुन्ना, यम होणे नाही देंगे. मला वाटतं हॅट्रिक नाही, इथे एक धाव मध्ये आली होती, विकेट आली आहे. यम होने नहीं देंगे, ऑल आउट करेंगे. ऑल आउट करत असताना टीम 94 कॉमन हा संघ 33 वरती ऑल आउट, 34 लक्ष टीम फुलपाडा वॉरियर्स समोर. आणि महत्वाचं काय, आज कामनचे बॅटमॅन षटकार मारू शकले नाहीत, पण फुलपाडा वॉरियर्सचा गोलंदाज योगेशने षटकार मारलाय. 6 विकेट बाद, 6 गडी बाद केलेत, 6 विकेट या ठिकाणी घेतल्या. तर फुलपाडा योगेशसाठी जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. त्याचं पूर्तकरण आहे. 2 षटकार, 9 धावा, 6 गडी बाद केले. तो 5 स्टार, आता 6 स्टार गोलंदाज आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. टीम 94 33ला ऑल आउट झाले. 34 धावांचा पाठलाग करण्याकरता या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये मैदानावरती येईल फुलपाडा. योगेश होळीकर काय कामगिरी केली, जबरदस्त कामगिरी. 1.5 8.9 रन, 6 गडी बाद केले. इकॉनॉमी 4.91 आणि योगेशसाठी टाळ्यांचा गजर होतोय. फुलपाडा टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे योगेश होळीकर साठी. आउटस्टँडिंग बॉलिंग. डीजे मास्तर गाणे घेऊन येतील. त्यानंतर 34 धावांचा पाठलाग कसा केला जातोय पाहूया मैदानावरती. काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय राखेची तामोरे यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. राखेची तामोरे ताई पॅकर पालघरचे मॅनेजर म्हणून त्यांना आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं. पालघर जिल्ह्यातील खेळाडूंना पुढे नेण्यासाठी नियमित प्रयत्नशील असणारे एक व्यक्तिमत्व आपल्या अर्नाळा गावातील सुपुत्र आदरणीय राखेची तामोरे यांना विनंती आहे, आपण व्यासपीठावरती यायचंय. आपलं हार्दिक स्वागत VBPL सीझन 2च्या वतीनं. त्याचबरोबर उत्तम ज्वेलर्सचे सर्व आदरणीय उत्तम सर या ठिकाणी उपस्थित आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या VBPL सीझन 2च्या वतीनं.
मॅच चालू होतोय. 36 चेंडूमध्ये 34 करायचे आहेत. एक चमत्कार मागच्या वर्षी टीम 94 कामननं केलाय. आता दुसरा चमत्कार होतोय का बघूया. गेल्या वर्षी याच संघानं अंतिम सामन्यामध्ये 18 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असताना एक चमत्कार केलाय. असं नाही की नाही केलाय टीम 94 कामननं. आता त्यांना पुन्हा एकदा त्या विजयाची पुनरावृत्ती करावी लागणार आहे. दुसरा बाजूला फुलपाडा संघ असा आहे, ज्यावेळेला प्रशांत आदवडे आणि भरतजी मोरे ज्यावेळेला होते त्यांनी म्हटलं तर बाबा फुलपाडा आहे तर पुरा राडा आहे आणि त्यांनी राड्याप्रमाणे काम केलेले आहेत. भार्गव पाटीलची आपण ऑलराऊंड परफॉर्मन्स पाहिला आहे. अक्षय टावरे ॲज अ आयकॉन म्हणून तो देखील चमकला आहे. सध्या पहिले 2 डॉट बॉल आमच्या जोडीनं कैलास जॉईन होतील. हा झेल महत्वाचा आहे, हा झेल महत्वाचा आहे. झेलची चरवण पहिला गडी बाद झालाय. मोठा खेळाडू बाद होतोय. अक्षय टावरे सारखा मोठा खेळाडू बादून तंबूमध्ये परततोय. कारण मागच्या वर्षी आपण बघितलं एक मोठा चमत्कार झाला होता. 18 चेंडूमध्ये 8 धावा. म्हणजे ह्याच टीम 94 कामनने तो चमत्कार घडवला होता. जर ह्याही वर्षात तसा चमत्कार घडला तर डबल चमत्कार होईल यात काही शंका नाही आहे. आणि ती सवय आहे टीम 94 कामनला, ती सवय. आणि अक्षय टावरेचा विकेट बघा अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न प्रथमेश ठाकरेच्या या चेंडूला जर पाहिलं तर अगेन्स्ट द टर्न खेळण्याचा प्रयत्न टॉप एज लागला आणि पॉईंटला क्षेत्ररक्षक होते त्यांनी टिपला. सुंदर असा झेल आरामातरित्या झेल टिपला गेला. आणि आपण चर्चा का करतोय कारण हे मैदान असं आहे ना, या सीझन 2 मध्ये भरपूर काही पाहिले आपण. क्लीन बॉल चमत्कार झालाय गेल्या वर्षी. 8वा तो मॅच तो सामना, त्यामध्ये टीम 94 कामनने केलेली कामगिरी. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद. पाठलाग करायचा इथे. दुसरा गडी बाद झालाय. दूध का दूध पानी का पानी शुरू हो गई इस मैच की असली कहाणी. आता मात्र असली कहाणी सुरू झालंय. 2 गडी बाद झालेत. एकही धाव अजूनपर्यंत आलेला नाही आहे. दुसऱ्या साईडला भार्गव पाटील आहे. भार्गव पाटील ज्याने अनेक धावा केल्यात, अनेक विकेट्स त्याच्या नावावरती आहेत, हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती आहे, असा खेळाडू अजून पडत आहे. भार्गव पाटील एका बाजूला पण दुसऱ्या साईडला विकेट गेलेत. क्रमांक 3 वरती राहुल आदवडे असा खेळाडू, म्हणजे नेहमीच राहुलला पण सीझन क्रिकेट देखील चांगला खेळतो, टर्फ खेळतो, अंडरआर्म खेळतो, तिन्ही फॉर्मॅटमध्ये चांगल्या पद्धतीने खेळतो. ओरम देखील तितकंच उत्तम राहुल खेळतो. आज ती गरज आहे. आणि राहुल आणि भार्गव बऱ्याच वेळेला एकत्र देखील खेळत. पण ऑन हॅट्रिक प्रथमेश रेडी आहे. ओ हो काय गोलंदाजी चाललंय. बऱ्याच वेळा वाटतं बाबा हा टेस्ट मॅच आहे का काय. हा टेस्ट मॅच नाही आहे, पण हा टेस्ट आहे. ही परीक्षा आहे. साधी सुधी परीक्षा नाही आहे, ही अग्नि परीक्षा आहे. अजून एकही धाव आलेली नाही आहे. एकही धाव नाही. बघा कशा ओ जस्ट बाजूने या चेंडू निघून जाते बॅटच्या. हा घमासान आहे. ही मोठी लढाई आहे. ही बिग फाईट आहे. Oh, he's gone, and this is the 3rd wicket in this over.
आपका बेस बज रहा है ना वैसा दिल धड़क रहा है जैसा आपका बेस बजता है ना दिल धड़क रहा है वही धकधक बढ़ रहा है दिल में जी धकधक वाढली. हा चेंडू बघा उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू बॅटला लागला शरीरावरती आदळला स्टंपवरती लागला. प्लेड ऑन मॅच ऑन प्रशांतजी असते तर म्हटलं तर गेम इज ऑन. दॅट्स अ गेम इज ऑन. बघा बॅटला लागला पायाला लागला आणि स्टंपवरती आता पहिलं षटक मेडन ओव्हर 3 विकेटचं पहिलं षटक. तुम्हाला हे षटक आवडलं असेल तर नक्कीच टाळ्या व्हायलाच हव्या. आणि हा प्रेक्षकांना काय असं आहे ना हा बघा हॅट्रिक बघा ज्या 3 विकेट जे घेतल्या ना त्या बघा पहिला अक्षय टावरेला बाद केला उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता त्यानंतर क्लीन बॉल केला करण मालीला आणि हा तिसरा विकेट मेगा स्क्रीनवरती बघा जो बीट केला गेला होता त्यानंतर बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्याकडे आणि स्टंपवरती. कारण हा प्रेक्षक वर्ग असा आहे वसई विरारचा प्रेक्षक वर्ग प्रत्येकाला वाटतं गर्दी आहे अरे बाबांना हा गर्दीवाला नाही आहे हा गर्दी करणारा दर्दी प्रेक्षक आहे. आणि त्याचबरोबरीनं या स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी पुन्हा एकदा आगमन झालंय वसई विरार महानगरपालिका नवनिर्वाचित महापौर आदरणीय अजितजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत या VBPL सीझन 2 च्या वतीनं. मान्यवरांचं देखील आगमन होत आहे. एका बाजूला भार्गव पाटील आहेत आणि जोपर्यंत भार्गव पाटील आहेत ना फुलपाडा वॉरियर्स बाई टायगर जिंदा आहे टायगर जिंदा आहे. कंपॅरिझन बघा पहिले षटक संपलं होतं कामन संघ होता 1 गडी बाद 6 पाटला करणारा फुलपाडा वॉरियर्स बी म्हणजे एकही धाव नाही आहे इथे 3-0 जसा एखादा फुटबॉलचा स्कोर असतो ना हॉकीचा स्कोर असतो तसा 0-3 न पिछाडेवरती आहेत. हा फुटबॉलवाला स्कोर आहे हा 0-3 फुटबॉलवाला स्कोर हा क्रिकेटचा स्कोर नाही आहे दॅट्स अ फुटबॉलवाला स्कोर. हे सगळं काय होणार भार्गव पाटील दुसऱ्या बाजूला मनमीत घुसेकर जसा उल्लेख केला होता की बाबा या मॅचमध्ये मनमीतनं सुंदर गोलंदाजी केलेली आहेत आणि तो आता आलाय पुन्हा एकदा भार्गवच्या जोडीनं. तर राहिल अन्सारी कामनच्या ठिकाणी जावा राहिल अन्सारी फार मोठं नाव आहे तो गोलंदाजीसाठी सज्ज आहेत. स्ट्रायकर एंडला भार्गव पाटील. पहिला चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली त्यानं टिपला झेल भार्गव पाटील. स्कोर झालाय 4-0 स्कोर झालाय 0-4. घडलंय असं पहिल्या वेळेला घडलंय की 0वरती 4 गडी बाद झालेत. पण बऱ्याच गोष्टी आयुष्यात पहिल्यांदाच घडतात या टुर्नामेंटमध्ये अशा गोष्टी पहिल्यांदाच घडतात आणि 9 का असतं का त्याची 9लाई असते तसा या म्हणून मी म्हटलं ही वसई विरार प्रीमियर लीग आहे ना ही व्हेरी स्पेशल काय ना अशा गोष्टीसाठी पहिली बार हुआ आहे भाई. हा चेंडू बघा क्रीजच्या कोण्यातनं गोलंदाजी केली होती आखू डब्याचा चेंडू त्यावरती पूलचा प्रहार. हा चेंडू जसा वर गेला होता आई जीवदानी मातेचं मंदिर दिसलं होतं आणि आई जीवदानी मातेचे अगदी पायथ्याशी असलेलं हे सुंदर मैदान आणि त्यावरती सुरू असलेला क्रिकेटचा सोहळा अनुभवतोय. याची देही याची डोळा अनुभवा क्रिकेटचा सोहळा. 4-0 0-4 कहाणी आहेत. आता मनमीत घुसेकर एका बाजूला आहेत आणि न्यू बॅट्समन मैदानावरती दाखल झाला राहुल जॉन. आपण याचा खेळ पाहिलाय गोकिरचा खेळाडू आहे तो मैदानावरती आलाय. नॉनस्ट्राईक एंडला नायगावचा खेळाडू आहे राहुल जॉन. गोकिराचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला राहिल अन्सारी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. त्यांनी पहिल्या चेंडूवरती गडी बाद केलाय. गडी कोणता बाद केलाय भार्गव पाटीलला त्यांनी बाद केलाय. भार्गव पाटील बाद झाल्यात. राहुल जॉन स्ट्रायकर एंडला. ओ जसा बाजूने चेंडू चाललाय तसा काळजाचा टोका चुकतोय डोक्यावरती हात देखील गेल्यात. आता प्रेक्षक इतका आहे पण शांत आहे स्तब्ध आहे. काल मी म्हटलं होतं शोले चित्रपटला मधला फेमस डायलॉग आहे एके अंकल यांचा इतना सन्नाटा की मेरे भाई. सन्नाटा आहे बाई असा तर एक चित्रपटामध्ये गोविंदाच्या चित्रपटामध्ये सन्नाटा कॅरेक्टर होतं. आता हा सन्नाटा आहे हा सध्या सन्नाटा आहे ही स्तब्धता आहे. चारी बाजूला प्रेक्षक आहेत असं वाटतं प्रेक्षक आहेत की नाही आहेत.
असंही सामना आहे. मनमीत ऑन स्ट्राईक. मनमेय त्यांच्यासाठी हा चेंडू आहे. ओ प्लेसमेंट प्लेसमेंट, ओ सब कुछ इस मैच में नजर आता हुआ. आणि तैरना सीखना है तो पानी में उतरना ही होगा. इस मुकाबले को जीतना है तो मेहनत को करना ही होगा. पण आदमी की फितरत कैसे है मालूम है कैलाश? आदमी गिरता है तो पत्थर को दोष देता है, डूबता है तो पानी को दोष देता है, और मैच में जब कुछ कर नहीं पाता ना तो नसीब को दोष देता है. अशा वेळेला दोष नाही द्यायचं. ज्या वेळेला बघून चाललं तर ठोकर लागणार नाहीये, पोहता येत नाही तर पाण्यात उतरायचं नाहीये. तेच सांगतोय की बाबा गिरता है तो पत्थर को दोष देता है और जब डूबता है तो पानी को दोष देता है. पण हा मॅच आहे, काय चाललाय मॅच, जबरदस्त मॅच. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धापलकावरती 2 आहेत, 4 विकेट आतापर्यंत प्राप्त केल्या स्ट्रायकरला राहुल. पटका खेळलाय, क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती आहे, जोपर्यंत असे पोहोचण्याचा प्रयत्न करते. लेग बायचा इशारा होतोय. जसा चेंडू वर गेला का प्रेक्षकांमधून आवाज येतोय. जसा चेंडू वर जातोय प्रेक्षक येतात. हा वर खाली जाणारा मॅच आहे, अप्स अँड डाऊन वाला मॅच आहे, खाली वर जीव करणारा हा मॅच आहे. सध्या 3 वरती 4 गडी बाद 3 धावा. 25 मध्ये 30 धावेची गरज आहे. राहुल जॉन हुक करायचा होता, पट्ट्यामध्ये चेंडू आला नव्हता. Oh, that is a biggie, and that's Rahul John here at 6. करायचं होतं. ये मनमीत गुस्से करे, ये घुस के मारा है या गुस्से से मारा है. मनमीत होतं स्ट्रायकर एंडला. मनमीतनं काय अगदी आतमध्ये घुसून या चेंडूला फेकून दिले. मिडविकेट सीमारेषा पार. मोमेंटमला ब्रेक केले आणि जसं आपण म्हणतो ना एखादा पासवर्ड हॅक करायचा तर हॅकर पाहिजे आणि मोमेंटमला क्रॅक करायचा तिथे पण असा फटका पाहिजे. त्या मोमेंटमला ब्रेक केले, क्रॅक केले. आजचा दिवस मनमीतसाठी देखील महत्त्वाचा आहे. आज त्यानं एकदा आपण मनमीत त्यांचा तो स्ट्रोक आणि त्या कारणास्तव बघितला आपण तो षटकार. प्लेसमेंट सुंदर पाहायला मिळतंय. लाईफ लाईनचा उपयोग केला जातोय आणि सध्या तरी हीच गरज आहे. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांचा खेळ संपत असताना आता 24 मध्ये 24 करायचे आहेत. 10 धावा धापलकावरती आहेत. हलकीशी 2 टेन्शन वाढले. डीजे वाले भाई अब बीपी को लेके जाने के लिए बीपी फ्री आहे, शुगर फ्री गोली आहे. आता थोडंसं टेन्शन फ्री एक गाणं येऊ द्या कारण टेन्शन जाम वाढले. सोचा ना भाई, क्रिकेट ऐसा खेल है जहां हमारी सोच खत्म होती ना वहां से क्रिकेट चालू होती है. ये सोच ऐसी है, सोच का दायरा बढ़ाइए भाई. थोडासा विचार करा. कंपॅरिझन पाहिलं तर 2 षटकं संपली होती. कामांचा संघ होता 3 गडी बाद 9 आणि फुलपाडा वॉरियर्स आहेत 4 गडी बाद 10. विश्वनाथ जाधव येतोय, दानेवगावचा खेळाडू आहेत. समोर एक नायगावचा खेळाडू आहे. तुम्ही कोलीवाडा बघा, कोलीवाड्याकडनं हा खेळाडू खेळताना भरपूर वेळा आपण पाहिलाय. मनमीत गुस्सेकरला तर दुसऱ्या बाजूला गोकिवऱ्याचा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला आहेत. 24 चेंडूचा खेळ आहे. 24 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 24 कॅरेट सोनं. आता सोनं कोणाला परवडत नाहीये पण हा मॅच तसा आहे. 24 फुलटॉस बॉल होता. हलक्या हाताने खेळाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण वेगानं दुसरी धाव पूर्ण केले. अशा वेळेला तो पिक्चर मधला डायलॉग आहे बाबा, चुकीला माफी नाही आणि माफी केली तर पुन्हा एकदा चुकी करायची नाही. या चेंडूवरती 2 धावा. धावफलक झालाय तो 4 गडी बाद 12.
बघायचं आहे मुश्किलमध्ये कोणता खेळाडू साथ देतोय आणि कोणता खेळाडू साथ सोडतोय. विश्वनाथ जाधव सज्ज होतोय दुसऱ्या चेंडूसाठी. टॅप केला जातोय, सिंगल आले. धावसंख्या पुढे सरकली जाईल 13 या धावसंख्येवरती. कैलास दिवसभर जितक्या चौकार षटकाराला टाळ्याने वाजल्या ना तितक्या आता 1 रनला वाजतात. माहोल बदललाय. जेवढे षटकार चौकारला टाळ्याने वाजल्या तेवढ्या आता 1-1 रनला धावतात. या 1-1 धावेचं मोल वेगळं आहे. परिस्थिती बदललेली आहे. आपणही येतो ना ज्यावेळेला आपण चर्चेकडून विरारला येतो, चर्चेकडून बसलं का कॉर्नर सीट पाहिजे, दादरला आलं का 1 सीट पाहिजे, अंधेरी बोरवली आलं का बाबा एकदा तर मध्ये तरी घुसू द्या. ही परिस्थिती आहे. जास्त प्रायोरिटी, तुमची प्रायोरिटी काय, प्राथमिकता काय, ती गरज काय, ती लक्षात आणायला हवी. ऑफस्टमच्या बाहेरनं चेंडूला ट्रॅक करून खेळल्या गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगानं चेंडूवरती पोहोचतोय, थोडंसं पंबल झालं, थ्रो येतोय, थ्रो येईपर्यंत 2 धावा. परिस्थिती बदललेली आहेत. मनमीत घुसेकर, राहुल जॉन आपल्या क्रिकेटच्या आयुष्यातल्या सर्वात मोठी इनिंग खेळतात. याच्या अगोदर राहुल जॉननं आक्रमक खेळी नेहमीच पाहिलेत, मनमीत घुसेकरचा खेळ पाहिलाय, पण अंडर प्रेशर, दबावाखाली, दडपणाखाली सुंदर फलंदाजी मनमीत घुसेकर आणि राहुल जॉन यांची. 21 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. कट करायचा होता, बॅटच्या रडारमध्ये तो चेंडू येत नाहीये. 2 चेहरे इंसान कभी नहीं बोलता. एक मुश्किल में साथ देने वाला और दूसरा है मुश्किल में साथ छोड़ने वाला. नाही, संकट आल्यावर समजते ना, आपल्याला पण समजते कुठला माणूस आपला आहे आणि कुठला आतला आहे. ते वेळ आल्यावरती समजते. त्याच्यामुळे हा मॅच पण असा आतला आणि आपला आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या ठिकाणी. चेंडू चाललाय, 2 धावा आरामात पूर्ण करतील, कारण मनमीत स्प्रिंटर आहे भावा, स्प्रिंटर आहे. हा शर्यत निघणार 100 मीटरवाला स्प्रिंटर आहे. स्प्रिंटरनं 2 धावा पूर्ण केल्यात. धावा दाखल करते ते 17, अजून 17 पाहिजे. 17 आहे तो काय खतरा भी आहे. जास्त खतरो के खिलाडी इंडियामध्ये पण आहेत. आता 17 आहे तो खतरा आहे, लेकिन किसके लिए आहे. शेवटचा चेंडू आहे 3ऱ्या षटकातील. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 7 धावा आल्यात. मनमीतला बघा 1 षटकार त्यांनी ठोकलाय, 11 धावा त्याच्या नावावरती आहेत. राहुलला बघा 5 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या नावावरती आहेत. शेवटचा चेंडू. हो, व्हॉट अ डिलिव्हरी. टप्पा पडला, आत आला, थोडासा बॅटच्या खालून हा चेंडू पाहायला मिळतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3rd इयर अँड आफ्टर थर्ड ओव्हर इट्स 74 लॉस ऑफ 4 विकेट्स. जसा तुम्ही उल्लेख केला की उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पडला, थोडासा आत आलाय. आणि जसा ह्यो आत आलाय ना, हा सामना पण तसा आहे. हा सामना आत बाहेरवाला मॅच आहे, इन आउटवाला मॅच आहे. तुम्ही कुठल्याही मल्टिप्लेक्समध्ये जावा, कोणाच्या ऑफिसमध्ये जावा, हॉटेलमध्ये जावा, दरवाजेवरती लिहिलेलं असतं पुल पुश लिहिलेलं असतं. तुम्ही किती कॉन्व्हेंटमध्ये शिका, गोंधळ उडतो. हा ढकलायचा आहे का ओढायचा आहे, पूल आहे का पुश आहे. तसा मॅच आहे, इन आउटवाला मॅच आहे. आणि इन आउटवाला मॅच असताना 4थं षटक आले. 18 मध्ये 17 करायचे आहेत. 4थं षटक येते, पंच इशारा करतात, इट्स VVPL ओव्हर आहे. VVPL ओव्हरचा इशारा होतोय. साठी कोण येतोय? अक्षय राजभर, ज्याची चर्चा आहे दिवसभर आहे. आणि मी त्याकरता म्हटलं होतं काय, ज्यावेळेला आपण फोटो काढतो ना, फोटोची साईज असते KB, MB, GB. मराठीमध्ये बघली तर KB म्हणजे कणभर, MB म्हणजे मनभर आणि GB म्हणजे गावभर. या राजभरची चर्चा गावभर चर्चा आहे. हा अक्षय राजभर आहे. गेल्या वर्षी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जा, सामना बघा, 18 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना VVPLचं ओव्हर याने हाताळला होता. हा अक्षय राजभर आहे. मी त्या दिवशी म्हटलं होतं, ये सीधे साधे अक्षय, लेकिन दिखते इतने सीधे नहीं है भाई, सीधे नहीं है. माणूस पण किती सरळ असला ना तरी वळणावरती त्याला वळावंच लागतं. आता या मॅचमध्ये वळण येणार आहे. मनमीत घुसेकर चांगली बॅटिंग करतात, सेन्सेबल खेळतात. राहुल जान त्यांना अगदी तोलामोलाची साथ देतात. हे VVPLचं ओव्हर आहे. टेन्शन भरपूर आहे, दबाव भरपूर आहे, प्रेशर भरपूर आहे या सामन्यामध्ये. आत येणारा चेंडू होता, हलक्यातून खेळलाय चेंडू, जोपर्यंत फील्ड करतील. फ्रस्ट्रेशन आहे.
दिमाग के बत्ती को जलाय रखा आहे. म्हणून मी नेहमी सांगतो बाबा क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही जेव्हा खेळायला जात तेव्हा चॉकलेट घ्या, चिंगम घ्या. चॉकलेट चिंगम नसेल ना तर एक गोष्ट पाहिजे, मेंटॉस. मेंटॉस जो दिमाग के बत्ती को जलाय रखता है. पहिल्या चेंडूवरती सिंगल. 16 धावेची गरज आहे, 16 धावेची गरज आहे. प्रेक्षक टक लागून या ठिकाणी बघितलं सामन्याला बघतायत, जाळीला टेकून सामन्याला बघत आहेत. त्याचा कारण थरारक सामना. नाही, काही प्रेक्षक तर त्यांना वाटलं बाबा कमी रन झाले तर नाश्ता करून येतो, जेवून येतो. त्या नाश्ता टाकून परत आल्यात, असं पण झाले. अर्धा नाश्ता टाकून परत एकदा मॅच बघण्यासाठी आलेत. हा मॅच तसा आहे. अभेद केलाय, शतरक्षक आहे दूरवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मिड विकेटला शतरक्षक पोहोचतील विश्वनाथ जाधव. चिप स्ट्रोक खेळला होता राहुल जॉन. म्हणून म्हटलं ना, राहुल जॉनचा उल्लेख का केला होता. तुम्ही अशी इनिंग खेळतात ज्या खेळीचं महत्त्व वेगळं आहे, या इनिंगचं महत्त्व वेगळं आहे, या डावाचं महत्त्व वेगळं आहे. मी 24 कॅरेट सोन्याचा उल्लेख केला होता. अगदी त्याच पद्धतीनं राहुल जॉन. कहाणी काय होती, 0ला 4 होते, आता 20ला 4 आहेत. 20 धावांची पार्टनरशिप, भागीदारी झाली आहेत. 16 चेंडूचा खेळ आहे, 14 धावांची आवश्यकता आहे. 16 मध्ये 14. ऑफसाईडला प्रथमेश चेंडूला जिथपर्यंत कव्हर करतोय, एक धावारमध्ये पूर्ण केली जाते. तर ज्या पद्धतीने आधार कार्ड, पॅन कार्ड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, राशन कार्डला महत्त्व आहे ना, त्याच पद्धतीने एक एक धावाला महत्त्व आहे. जसं तुम्ही आधार कार्डचा उल्लेख केला, इंडिया में रहना है तो आधार जरूरी है और भागना है तो थोडासा उधार जरूरी है. त्यामुळे तसं आहे, आधार कार्डचं महत्त्व वेगळं आहे. आधारचा उल्लेख तुम्ही केला होता. आधार, आता विकेटचा आधार पाहिजे. विकेटचा आधार टीम 94 का म्हणला पाहिजे. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू तर पॉइंटला फिल्डर आहे. विकेट येईल का, नाही येणार. विकेट नाही येणार. त्यानंतर आल्या त्या 2 धावा. 2 धावा, इकडून वारे तिकडून वारे, येतं तेलही गेलं तूपही गेलं, विकेटही गेला, 2 धावा देखील आल्यात. काय सामना चाललाय, काय सामना. या ओव्हरमध्ये रन किती आल्यात, या षटकामध्ये 4 चेंडूवरती धावा किती आल्यात, 6. इथे लक्ष आहेत. कोणाला वाटलं 10 नाही, 6 आल्यात, पण 10 करायचे आहेत, 10 करायचे आहेत. 4 चेंडूवरती धावा आल्या त्या 6. आसमान के तारों को हम गिन नहीं सकते और किस्मत के रोटी को हम छीन नहीं सकते. जो होने वाला है वो तो होकर ही रहेगा. अक्षय, ओ तेज तरार खेळायचा होता, मात्र चेंडू पाठीमागे निघून जातोय. सुंदर असा चेंडू पाहायला मिळतोय. बिल्कुल, आपने कहा ना, जो हो गया तो हो गया, लेकिन जो हो गया ना उसको सोचा नहीं करे. जो मिला उसको खोया नहीं करते. जो हो गया उसको सोचा नहीं करते, जो मिला उसको खोया नहीं करते. और हासिल उन्हीं को होती है मंजिल दोस्तों, जो वक्त और हालात पे रोया नहीं करते. वक्त कैसा भी हो, बदलता जरूर है. वेळ कशी असेल बदलते जरूर, परिस्थिती कशी असेल बदलते जरूर, पण बदलायसाठी वेळ जातो. क्रिकेटचा खेळ, माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाहीये. आज शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू, शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, शेवटचा बॉल. ठोकलाय 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 षटकार. आणि या ओव्हरमध्ये रन किती आल्या, रन 12 आल्या, 6 ऍड होतील. याचा अर्थ कॅल्क्युलेशन चालू आहे. कॅल्क्युलेटर तुम्ही पण ओपन करा, कारण जेव्हा मोबाईल आला तेव्हापासून कॅल्क्युलेटरचा आणि घड्याळाचा खेळ संपला. कारण मोबाईलमध्येच कॅल्क्युलेटर आलं, घड्याळ आलं, कॅल्क्युलेट होतंय. हा सामना इथे फिनिश. फुलपडा वॉरियर्स इनटू द फायनल्स. अभिनंदन.
टीम फुलपाडा वॉरियर्स सेलिब्रेशन सध्या मेगा स्क्रीन वरती बघतोय. विशाल सोरगे अवल सोरगे आणि पूर्ण टीमचं अभिनंदन. इन टू द फायनल्स, फायनलमध्ये त्यांनी प्रवेश केलाय. आणि या सामन्याचा हिरो बरेचसे मोरे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये रेडी होतील. या सामन्याचे दोन हिरो आहेत, कारण सामना मनमीत गुस्सेकरनं अगदी शेवटच्या क्षणी चांगला हँडल केला, पण 6 विकेट ज्यानं घेतल्यात तो खेळाडू ठरलाय. या सामन्यातील सामनावीर अर्थात मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर योगेश होळीकर. नायगावचा खेळाडू आहे, अष्टविनायक नायगावकडनं भरपूर क्रिकेट त्यानं खेळलंय. योगेश होळीकर राहिल्यात या सामन्यातील सामनावीर. प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच, 6 विकेट 9 धावा खर्च करताना प्राप्त केल्या योगेश होळीकर. स्कोरर या गोष्टीची नोंद ठेवायची. आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब नंतर देणार आहोत, फक्त लिहून ठेवायचं. या दुसऱ्या सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार योगेश होळीकरला थोड्या वेळानंतर. त्या अगोदर दोन्ही टीम